बरोबर. बोला काय विषय? जास्त काही असं नाही आपलं फक्त एकदम तुम्ही विषय समजून घेता नाही अभ्यास वगैरे झालाय ना. आता बऱ्यापैकी नोशी घेतलेत अभ्यासाला सगळा किचकट विषय आहे. सरकार खूप एकदम त्या विषयात सकारात्मक. त्यामुळे सरकारबद्दल आपला रोषच आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला सुद्धा पत्र देताना किंवा मीडियात सांगताना पण असं सांगितलं सरकारबद्दल आमचा रोष नाही. आपण 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं चांगल्या भावनेत प्रेमानं आम्हाला तुम्हाला जिंकायचं आहे. फक्त 10 वर्षापूर्वी जे भूमिपूजन झालं ते कुठल्या तर मार्गात जे अडथळे येतात ते आपण सर्वांनी आपण काय करतो आता 24 दिवस बसलाय 25 दिवस झाले. तर तुम्ही सीएम साहेबांची वेळ घेऊन आपण भेटू ना. तुमचं निवेदन तिथं देऊ. उगाच तुम्ही इथं एवढे दिवस बसणार ते पण काय करू नका विनंती तुम्हाला. आपण जाऊ मुंबईला सीएम साहेबांचं निवेदन तयार करा. त्याची एखादी वेळ घेतो या 4 दिवसात आपण भेटू ना. साहेब आजपासूनच नाही ते आता मला समजलं ना. बघा विचार करा ह्या विषयावर. विचार करतो मी तो विषय एकदम सगळं असं होय. त्यामुळे आम्ही बाबी अडकला होता पण ती बऱ्यापैकी नोशी घेतली. आमचा रोष नाही सरकारवर रोष नाही. म्हणजे आम्ही सगळ्यांना या सगळ्या मीडियातून माहिती आहे सगळ्यांना माहिती आम्ही जर फक्त काय जसं म्हटलं तर म्हणतो आपण आता सीएम साहेबांना तुम्हाला भेटून निवेदन देऊ असं असेल. दिली आपले हा जो प्रोजेक्ट आहे समुद्रावर त्यादिवशी कितीतरी मोठे प्रोजेक्ट जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू येणारे अडथळे कुठल्या पद्धतीने सरकारनं दूर करते ते थोडेसे प्रयत्न करावे. बोलू ना आपण. एक निवेदन तयार करा तुम्ही. ठीक आहे. आपण ठीक आहे. म्हणजे मला तसं म्हणत आहे